कारण की आज इथे एक मूवमेंटची सुरुवात होत आहे. एक फक्त एक कार्यक्रम नाही आहे. मला असं वाटते की हा जरी एक 5-6 दिवसांची एक व्याख्यानमाला नावाचा एक कार्यक्रम जरी इथे आम्ही सुरू होत आहे, तरी पण हे एक वर्ष दर वर्ष होणारा एक मूवमेंट आहे. आणि व्याख्यानमाला फक्त एक कार्यक्रम नाही, तर हे एक विचारांची देवाणघेवाण असते. विचारांची देवाणघेवाणसोबत हे आपले ज्ञानाचा संवर्धन असते आणि त्यासोबतची ही समाजाच्या प्रबोधन पण असते. तर आज ह्या जो कार्यक्रम इथे होत आहे ह्याची जरी हे बरेचसे जिल्ह्यांमध्ये देशामध्ये खूप अगोदरपासून बरेचसे जगाला हे कार्यक्रम होत आहे, परंतु आजचे युगमध्ये ह्या कार्यक्रमाचा महत्त्व जास्त आहे असं मला वाटते. याचे 1-2 कारण आहेत. याचं पहिलं मुख्य कारण आहे की आज आपल्याकडे जर बघितलं तर डेटा हे म्हणजे डेटाचा अभाव आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे डेटाचे एवढे सोर्सेस आहे की आपल्याकडे भरपूर डेटा उपलब्ध आहे, परंतु विचार आणि योग्य विचार हे आपल्याला डिजिटल युगमध्ये सुद्धा ऑनलाईन किंवा कुठेही इझिली भेटत नाही. तर असे जो कार्यक्रम असतात इथे विचार चिंतन ह्या 2 गोष्टींवर जो लाभ भेटण्याची आम्हाला शक्यता असते तो कुठेही डिजिटल मीडियावर किंवा आपले जो विविध स्रोत आहे तिथे ते उपलब्ध होणार नाही. आणि खरं तर हे जो युवा पिढी आहे म्हणजे मी पण बहुतेक त्यामध्येच येईल, परंतु त्यांच्यासाठी हे जास्त महत्त्वाचं ठरेल. कारण की आपला जो आपले स्टडी पण असं म्हणते की आपला जो अटेन्शन स्पॅन आहे या जनरेशनचा, ते डिजिटल मीडियामुळे तो अटेन्शन स्पॅनची कालावधी आज रोजी जर डिजिटल मतलब आपला जो रील्स वगैरे बघत आहे लोक, तर ते फोनवरचा अटेन्शन स्पॅन लोकांचा फक्त 8 सेकंडचा राहिलेला आहे. एवढा कमी अटेन्शन स्पॅन आज लोकांचा आहे. तर असे जो कार्यक्रम होत आहे जिथे आम्ही एक श्रोतांना एक वक्तांना ॲज अ श्रोता म्हणून 1-1.5 तास ऐकतो, तर ते आमच्या अटेन्शन स्पॅन वाढवण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि त्याची आवश्यकता पण भरपूर आहे. जरी ते आज त्याच्या मला तेवढी गरज वाटत नसेल, परंतु येणाऱ्या काळात ते अटेन्शन स्पॅनचा जो लॉस होत आहे ते एक मोठा चॅलेंज म्हणून आमच्यासमोर 100% येणार आहे. आणि शाळांमध्ये जो शिक्षक असतील त्यांच्यासमोर हा विषय येत पण आहे, या अडचणी येत पण आहेत की आपले विद्यार्थी त्यांचा अटेन्शन स्पॅन आज तेवढा राहिलेला नाही. तर यामध्ये आपल्या कॉलेजचे किंवा शाळांचे जो विद्यार्थी असतील ते असे कार्यक्रमाला यावे अशी एक अपेक्षा आहे. भुसारी साहेबांनी मोठा चांगला प्रयत्न केलेला आहे आणि जेवढे लोक आलेले आहे भुसारी साहेब ते पण आज पहिला दिवस आहे, पहिल्यांदा हा कार्यक्रम आम्ही सुरू करतो आहे, तरी पण एक चांगला क्राऊड जमा तुम्ही इथे केलेला आहे. आणि मला असं वाटते की जेव्हा हा कार्यक्रम संपेल 25 तारखेला, तेव्हा हा आपला हॉल हाऊस पॅक राहील, फुल पॅक राहील आणि आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोचेल की असा एक कार्यक्रम इथे घेतला जाते. तर यासाठी ह्या कार्यक्रमाला यशस्वीपणे राबवण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतलेला आहे, भुसारी साहेब असतील किंवा इतर लोक ज्यांनी आमच्या जिल्हा परिषदचे लोक यामध्ये संबंधित आहे किंवा इतर लोक आहेत, त्यांच्या सर्वांचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि हा कार्यक्रम आज जो सुरू होत आहे ते वर्ष दर वर्ष इथे चालू राहील असा एक सर्वांचा एक निश्चय असला पाहिजे. आणि तुमच्या सर्वांच्या आमच्या सर्वांचं योगदान जर राहिलं तर नक्कीच हा कार्यक्रम इथे यशस्वीपणे दरवर्षी राबवला जाईल. तर ज्या लोकांनी हा मेहनत घेतली त्यांच्या अभिनंदन आणि हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला जाईल यासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.